नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते. सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारं एक नाव म्हणजेच पोलीस. अंगावर खाकी वर्दी, खांद्यावर जबाबदारींचं ओझं आणि मनात समाजाप्रती कर्तव्य भावना घेऊन जगणाऱ्या एका अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत सदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माननीय श्री किशोर मोतिंगे सर. गुन्हेगारीवर वचक निर्माण करताना समाजात एक मित्र म्हणून खाकीचा चेहरा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोतिंगे सर. पण या कडक शिस्तीच्या वर्दी मागे एक माणूसही असतो, एक कुटुंब असतं आणि संघर्षाची एक वेगळी कहाणी असते. आजच्या या विशेष मुलाखतीत आपण सरांच्या पोलीस कर्तव्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, त्यांच्या आवडीनिवडींचा आणि इथपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात सुरुवातीला मला तुमच्याकडून तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचं आणि कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचंय. बघा, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून, ग्रामीण भागातून बिलॉंग करतो आणि सर्वसामान्य यासाठी की बरेचदा मुलांना असं वाटतं की सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतील, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील आणि मग शैक्षणिक प्रवास हा इझिली असणं असा एक मनात ग्रह असतो. परंतु मी सांगू इच्छितो की बऱ्याच आज MPSC मध्ये स्वतःला आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांसारखंच मीही त्याच शेतकरी कुटुंबातून आणि सर्वसामान्य कुटुंबातून बिलॉंग करतो. अगदी खेडेगावातून होतो. खेडेगावात आमच्या गावात 5वीपर्यंत शाळा होती. तिथंच माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाजूच्या गावाला आम्हाला पायी जावं लागायचं. 3 किलोमीटर पायी प्रवास करून तिथं आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं 10वीपर्यंतचं. 10वीला मी आदर्श विद्यार्थी मला पुरस्कार म्हणून मिळाला होता. मला आजही आठवण आहे. 3ऱ्या रँकने मी उत्तीर्ण झालो होतो 10वीला. त्यानंतर 12वी मी आमच्या बाजूच्याच गावाला तिथेही सायकलवर प्रवास करून 11वी 12वी पूर्ण केली. परंतु त्या दरम्यान कुठंही असं म्हणजे अपेक्षित नव्हतं किंवा असं काही प्लान नव्हता की आपण MPSCकडे किंवा प्रशासनात अधिकारी म्हणून त्यावेळी तरी स्वप्न वगैरे बघितलेलं नव्हतं. असं काही नव्हतं की मी म्हणजे त्याच वेळी स्वप्न पाहिलेलं होतं आणि मग मी ते स्वप्न पूर्णच करणार होतो, असं काही प्रकार नव्हता. परंतु एक मनात कुठं ना कुठं गुणवत्ता होती. शालेय जीवनामध्ये खूप सारं म्हणजे बऱ्याच याच्यात प्रथम येणे वगैरे, अभ्यासात निपुणता आणि त्यावर मग मिळणारी शिक्षकांची एक थाप, पाठीवर मिळणारी थाप एक आपल्याला आणखी प्रेरित करत असते, आणखी गुणवत्ताशाली बनण्यासाठी प्रेरित करत असते. तर तीच थाप, तीच शिक्षकांची थाप मला माझ्या पुढील प्रवासात, पुढील आयुष्यात खूप कामाला आली. 12वी नंतर माझा 12वीला चांगले पर्सेंटेज असल्यामुळे शासकीय कोट्यातून D.ED.ला मुंबई इथे नंबर लागला आणि D.ED करता मी मुंबईला गेलो. तर मुंबईला राहणं म्हणजे आणि कुटुंबाकडून कुठल्याही प्रकारे काही घेण्याची, मागण्याची अपेक्षा नव्हती. म्हणजे आपण मागू शकत नव्हतो, कारण कुटुंबाला आपण काय देऊ शकतो हे त्यावेळी चॅलेंज होतं. आणि जसं की आपण म्हणतो की आयुष्य इतका मोठा कोणीही गुरु नाही. आयुष्य तुम्हाला घडवत असते, आयुष्य तुम्हाला घडवूनही घेत असते. फक्त तुम्ही आयुष्यानं विचारलेल्या प्रश्नांना, आयुष्याने तुमची घेतलेल्या कसोट्यांना तुम्ही खरं उतरले पाहिजे आणि त्या प्रश्नांच्या, त्या आव्हानांचा तुम्ही सामोरे गेले पाहिजे, सामना केला पाहिजे. 2 हात तुम्ही त्या प्रश्नांसोबत केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला आयुष्य एक चांगलं काहीतरी गिफ्ट देणार असतं. परंतु तुम्ही विना तक्रार तुम्हाला ते जगता आलं पाहिजे, त्याचा सामना करता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही कसे राहता, काय परिधान करता, काय म्हणजे ह्या गोष्टी डझंट मॅटर. म्हणजे बघा कसा त्यासाठी एक खूप छान उदाहरण आहे. ऊस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे तुम्ही कसे राहता, तुमचं रहन सहन काय आहे, तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कसं, तुमचा पेहराव काय आहे, या गोष्टी मॅटर करत नाही. तुम्ही कसेही राहा, सुगंध इथून बाहेर निघला पाहिजे, असं खूप छान माझ्या ऐकण्यात आहे. तर त्याचप्रमाणे मनात तशीच जिद्द होती. D.ED.ला मुंबईला गेलो तर तिथं ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो त्या बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करायचो. तिथं ते काम करत करतच मी माझं शिक्षण पूर्ण केलं. D.ED.ला दोन्ही वर्षी मी टॉप केलो. म्हणजे तुम्ही जर संघर्षाने, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने अभ्यास कराल, तुम्ही स्वतःला ती इन्व्हेस्टमेंट कराल तर गुणवत्ता तुमच्याकडे आपोआप येत असते. तुम्ही गुणवत्ताधारक बनत असतात आणि त्यावर मिळणारा मग शिक्षकांचा पाठीवरचा थाप, तोही तुम्हाला प्रेरित करत असतो.
आणि त्याचमुळे मला मग पुढे MPSC मध्ये जी लागणारी गुणवत्ता आहे, जी तुमच्यात असणारी जिद्द, संयम वगैरे आहे, या गोष्टींचा मला नक्कीच पुढे फायदा झाला. आणि आयुष्यानं विचारलेल्या प्रश्नांना खरंच म्हणजे मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी कधीच आयुष्यात त्या गोष्टींची तक्रार करत बसलो नाही आणि त्यामुळे मी पुढं जाऊ शकलो आयुष्यात, याचा मला अभिमान वाटतो. असं म्हणावं वाटतं की इथं सांगावं वाटेल की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही एक खूप छान साजेशी रचना आहे, जी की मला खरंच स्वतःसाठी एक प्रेरित करते. तर असा माझा तो एक बालपण आणि शैक्षणिक प्रवास होता. त्यानंतर मी तुम्हाला पुढेही आणखी सांगेलच पुढील प्रवासात. सर, मी तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल तर जाणून घेणारच आहे पुढे. पण मला आता सांगा की या तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुमचा जो प्रवास तुम्ही सांगितला, त्यावेळेस तुमच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती? आणि तुम्ही आता जसं सांगितलं की एका गरीब कुटुंबातून तुम्ही येता आणि त्यामध्ये आर्थिक अडचणी बऱ्याचशा होत्या तुमच्या पुढ्यात. तर कुटुंबियांना काय काय आव्हानं आली किंवा तुम्हाला काय काय आव्हानं आली या सगळ्या प्रवासामध्ये? बघा कसं आहे, आपण ग्रामीण भागातून येतो, शेतकरी कुटुंबातून येतो, तर सर्वसामान्य ह्याच अडीअडचणी असतातच की तुमच्या कुटुंबाला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा अशा असतात की तुम्ही कुटुंबाला काहीतरी देऊ शकाल. परंतु एक विशिष्ट काळही असतो की त्या काळात माणसाने स्वतःला घडण्यासाठी काही विशिष्ट वेळ द्यायला हवा. जसं एखादं छोटंसं रोपटं असतं बघा, आपण जर त्या इंडोर रोपट्याला बघितलं, तेच रोपटं जर आपण एखाद्या ऑफिसमध्ये काचेत ठेवला तर त्याला प्रॉपर ऊन, वारा, वादळ, पाऊस, वारे या गोष्टी बघायला भेटत नाही. तर ते तितकं डेव्हलप होत नाही, तितकं ते फळे, फुले आपल्याला देऊ शकत नाही. परंतु त्याच रोपट्याला जर आपण आपल्या परसबागेत लावतो तर ते रोपटं ऊन, वारा, पाऊस, वादळे या सगळ्या गोष्टी, या बाह्य कारकांचा सामना करत असतं आणि स्वतः घडत असतं. स्वतः घडता घडता तो एक विशाल वृक्ष बनतो आणि तेच रोपटं मोठं होऊन आपल्याला फळे, फुले आणि सावली देण्याइतपत मोठं बनत असतं. तर त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसायला पाहिजे. विपरीत परिस्थिती आहे, मान्य आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतून बिलॉंग करता, पण केवळ त्याच गोष्टीवर रडत बसलं तर ईश्वरानं आपल्यात काहीतरी कॅलिबरही भरलं आहे, ईश्वरानं आपल्यात काहीतरी क्षमताही भरल्या आहे. त्या क्षमतांना जर आपण बघितलं तर त्या क्षमता तेव्हाच तुमच्या क्षमता विकसित होतील जेव्हा तुम्ही तुमच्यासमोर आव्हाने असतील. तुमच्याकडे क्षमता आहे, कॅलिबर आहे, परंतु तुमच्यासमोर आव्हानेच नाही आहे, तर त्या कॅलिबर, त्या क्षमता तुमच्या बाहेरच येणार नाहीत. तर त्यामुळे तुमच्यात क्षमता असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर त्या क्षमतांचा विकास होण्यासाठी तुमच्यासमोर आव्हानेही असणं आवश्यक आहे. जसं आपण त्या रोपट्याच्या उदाहरणातून बघितलं. जर आपण प्रतिकूल परिस्थितीच्या बाबतीत तर एक छान उदाहरण मला द्यायला आवडेल. तर दुबईचे जे शेख रशीद म्हणून आहेत, त्यांना एकदा एक प्रश्न विचारला गेला की त्यांच्या भावी पिढींविषयी त्यांचं काय मत आहे किंवा भावी पिढी कशा असणार आहेत. तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की माझे वडील, माझे आजोबा उंटावरनं प्रवास करायचे, मी आज मर्सिडीतून प्रवास करत आहे आणि माझा मुलगा देखील तो कदाचित लँड रोवरमध्ये प्रवास करेल, परंतु माझे नातू, पंतू वगैरे पुन्हा उंटावरनं प्रवास करतील. तर त्यांना विचारण्यात आलं की असं का? तर त्यावेळी त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं की संघर्षाचा काळ, कठीण काळ हा माणसाला ताकदवान बनवतो. ताकदवान माणूस हा चांगला सुवर्णकाळ निर्माण करतो. चांगला सुवर्णकाळ हा माणसाला दुर्बल बनवतो आणि दुर्बल माणूस पुन्हा कठीण काळ निर्माण करत असतो. असं त्यानं त्यांचं उत्तर दिलं होतं. तर म्हणजे तसंच आहे की आपल्याकडे जर आव्हाने आहेत, कठीण परिस्थिती आहे, तर आपण नक्कीच एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जात असतो आणि आपण नशीबवान आहोत की आपल्याला म्हणजे आपल्यासमोर इतकी कठीण परिस्थिती असते, इतके आव्हाने आपल्यासमोर असतात की ज्यांच्यासोबत आपण परिस्थितीशी दोन हात करून आपण आपलं यश साकारत असतो किंवा आपल्या कुटुंबियांची स्वप्ने साकारत असतो. तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभलंय आतापर्यंत? बघा, मला वेळोवेळी टप्प्याटप्प्यावर बरेच जणांनी मार्गदर्शन केलं. माझे शिक्षक वृंद असतील, या शिक्षकांनी मला शालेय जीवनापासून घडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. त्यानंतर मी MPSC काळात गेलो असेल तर तिथेही मला माझे मार्गदर्शक मिळाले. माझे सिनियर म्हणून जे मुलं अभ्यास करायचे, मी त्यांना बघायचो की अशा प्रकारे मी जेव्हा सगळ्यात सुरुवातीला MPSC हा प्रकार बघितला होता आणि MPSC मधून अधिकारी व्हायचं,
काहीतरी मोठी पोस्ट मिळवायची असं डोक्यात होतं. तर मी जेव्हा सुरुवातीला संभाजीनगरला गेलो, आता एका अशाच छोट्याशा रूममध्ये मी राहायचो. माझा छोटासा संसार होता. स्टोव्हवर मी स्वयंपाक करायचो. कॉल सेंटरला पार्ट टाइम जॉब करणे, रात्रीला जॉब करणे, दिवसाला अभ्यास करणे, अशी माझी दिनचर्या असायची. जवळपास मी 2013ला सुरू केलेला MPSCचा प्रवास 2016पर्यंत हा अविरत 3 वर्ष चाललेला प्रवास होता. त्यानंतरही मी क्लास 1साठी आणखी अभ्यास केला, परंतु जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीतल्या जबाबदाऱ्या ह्या बाबींचा बघता मी पुढे तितकं हे नाही करू शकलो. परंतु 2013 ते 2016 दरम्यान मी जवळपास 5 ते 6 वेळा मी मुख्य परीक्षांना, वेगवेगळ्या पदांच्या मुख्य परीक्षा दिल्या. पूर्वपरीक्षा अगदी दिली म्हणजे पास होऊन जायचो. खूप चांगला अभ्यास होता. पहाटे लवकर उठणे, 5-5:30 वाजता उठायचं, त्या स्टोव्हवर स्वयंपाक करायचा, पोळ्या करायच्या आणि लागलीच कमीत कमी वेळात अभ्यासिकेत जाऊन अगदी दिवसभर तिथं अभ्यास करून जास्तीत जास्त तासनतास अभ्यास करणे. त्यानंतर पुन्हा आपली दिनचर्या त्याचप्रमाणे कंटिन्यू ठेवणे, असं एक शेड्यूल होतं. त्या शेड्यूल 3 वर्षामध्ये बऱ्यापैकी अभ्यास चांगला झाला. त्यानंतर 2016ला PSIचं जाहिरात आली तर मनात कुठं ना कुठं एक हे होतं की कुटुंबाला अपेक्षा होत्या की एवढा दिवस होत आहे आणि निकाल वगैरे येत नाही आहेत. तर तुम्ही बघाल तर मी तुम्हाला माझं हे दाखवेल, तुम्ही बघितलं असेल की अपयशी यशाची पायरी असते असं आपण ऐकून असतो. परंतु मी जवळपास 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या वर्ग 2, वर्ग 3च्या पदांच्या खूप साऱ्या एक्झाम देऊन 1-2 मार्काने माझा निकाल राहिलेले होते. त्यामुळे एक अपयशाची पायरीच मी जणू चढत आलेलो होतो आणि ती अपयशाची मालिका खंडित करणं, कुटुंबाच्या स्वप्नांना जिवंत राखणं, हा माझा एक माझ्यासमोर चॅलेंज होतं. जसं की आपण एक मराठीमध्ये खूप छान रचना आहे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नवा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. खूप छान आहे, म्हणजे खूप इन्स्पायर्ड होता माणूस त्या मराठीतल्या रचनेपासून. आणि नक्कीच माझ्याही जीवनात त्या रचनेचा खूप इम्पॅक्ट पडला. आणि मग कसा पुन्हा असं वाटायचं की MPSCचा अभ्यास करणारे इतके सारे मुलं आहेत, इतके सारे मुलं मुली दरवर्षी आपल्याला स्वतःला आजमावत असतात, इतका अभ्यास करत असतात, तासनतास त्या लायब्ररीमध्ये स्वतःला डांबून ठेवत असतात, तासनतास तिथं आईवडिलांच्या स्वप्नांचा ठेवा घेऊन ते तिथं अभ्यास करत असतात. आणि आपण ईश्वराकडे हे नाही मागू शकत लगेच की मला यश दे ईश्वरा किंवा मलाच दे. तर ईश्वर आपला काही मित्र नाही आहे की जो दुसऱ्यावर अन्याय करून आपल्याला त्यांच्या अगोदर न्याय देणार आहे, आणि आपला शत्रूही नाही आहे की आपल्यावर अन्याय करून त्यांना अगोदर रिझल्ट देणार आहे. तर मी हे सांगू इच्छितो की आपले प्रयत्न इतके ताकदवान असायला पाहिजे, आपला अभ्यास इतका चांगला असायला पाहिजे की ईश्वराला आपल्याला यश देताना दुसऱ्या कोणावर अन्याय नाही करावा लागला पाहिजे किंवा एखाद्या पात्र विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता तर निसर्ग आणि ईश्वर घेतच असतो. मी ईश्वराला मानतो. त्यामुळे नक्कीच म्हणजे हा माझा एक ॲडवाईस असेल मुलांना की आपण स्वतः तितके कॅपेबल बनलो पाहिजे, तितका आपला अभ्यास छान झाला पाहिजे की जेव्हा आपण हक्काने ईश्वराकडे आपलं यश मागू शकू. आणि MPSCलाही तेच अपेक्षित आहे. MPSC ही तुमच्याकडून असं खूप म्हणजे तुम्ही त्या एखाद्या विषयामध्ये खूप तज्ज्ञच असायला पाहिजे असं MPSC कधीच म्हणत नाही. MPSCला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे की तुम्ही एक कणखर, जिद्द, चिकाटी, संयम असलेला अधिकारी कसे बनता. केवळ तुम्ही पुस्तकी ज्ञान असलेला अधिकारी नको आहे MPSCला. आज प्रशासनाला तुम्ही एक संवेदनशील ऑफिसर, तुम्ही जिद्द, चिकाटी तुमच्यात असलेला अधिकारी अपेक्षित आहे. आणि बाहेरील जर आपण आज फील्डवरील आव्हाने पाहिले तर ते गुण तुमच्या अंगी आपोआप बाणत असतात. तर तुमचा संघर्षमय प्रवासच तुम्हाला ते त्याप्रमाणे बनवत असतो आणि घडवून घेत असतो. 2016ची PSI प्रिलिम दिली, कट ऑफ आमचा 42वर होता आणि अभ्यास एवढा झालेला होता की 72चा माझा स्कोर होता प्रिलिमचा. त्यानंतर 2 महिन्यांचा वेळ मिळाला. 2 महिन्यात पुन्हा खूप ताकदीने अभ्यास केला, कारण अपयशाची मालिका खंडित करणं आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हा माझ्यासाठी एक चॅलेंज होता. ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट देखील केलेला होता. तर 2 महिने तिथून पुन्हा वेळ मिळाला. मुख्य परीक्षेला 100 मार्कांचे 2 पेपर असतात. त्यामध्ये कट ऑफ 116ला होता ओपनचा कट ऑफ, आणि तिथे मला 145
गुण मला मुख्य परीक्षेमध्ये होते, जो की स्कोर नंतर जेव्हा फायनल निकाल जाहीर झाले तर तेव्हा असं दिसलं की तो स्कोर राज्यात टॉपपैकी स्कोर होता मुख्य परीक्षेमध्ये. आणि फायनल माझा निकाल, मी मुख्य परीक्षा पास झालो, मैदानी चाचणी दिली, मुलाखत दिली, आणि जे की मी खूप वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न होतं, जे की खूप म्हणजे ज्या स्वप्नांसाठी मी एवढा सारा पाठपुरावा केलेला होता, दिवस रात्र केलेले होते, जिद्दीनं पेटून उठलेलो होतो, ते स्वप्न मला 2018 या वर्षी मला आईवडिलांना देताना, त्याच्या स्वप्नाचं वारसदार बनताना तो झालेला आनंद एक अप्रतिम आनंद होता की आपण शेवटी आईवडिलांच्या स्वप्नांचा म्हणजे पूर्ण केलं. त्यांच्या स्वप्नांचा वारसदार बनताना होणारा आनंद, त्यांच्या संपत्तीचा वारसदार बनताना होणारा तो आनंद वेगळा, म्हणजे तो एक मुलाला असतोच, परंतु आपल्या एक पुत्राला हा आनंद खूप छान वाटतो की आपण आपल्या आई वडिलांनी डोळ्यात साठवलेल्या स्वप्नाचा तुम्ही वारसदार बनतात, तो आनंद वेगळाच असतो. आणि तो मी जगलो आहे, तो मी अनुभवला आहे, आणि त्या स्वप्नासाठी मी काहीही करू शकत होतो. मी 2018 मध्ये ते स्वप्न पूर्ण केले, राज्यात 3रा आलो, मुख्य परीक्षेत माझा टॉपपैकी स्कोर होता 145. तर अशा प्रकारे मी हा स्वप्न पूर्ण केला आईवडिलांचं. सर, मला याला धरून अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा हा प्रवास खूप खडतर होता आणि खूप काळ चाललेला हा तुमचा प्रवास होता. तर मला सांगा की तुमच्या दृष्टीने यशाचं शिखर ही संकल्पना नेमकी काय आहे? कारण आता तुम्हीच सांगितलं की तुम्ही 5 ते 6 वेळा परीक्षा दिलेली आहे आणि तुम्हाला बरेचदा काहीतरी मार्कांनी अपयश आलेलं किंवा काहीतरी मार्कांनी तुमची संधी हुकली असेल. तर असे बरेचसे तरुण आहेत, तरुणी आहेत जे प्रयत्न करतात पण त्यांना करता येत नाही आणि ते लवकरच खचून जातात. तर तुम्ही इतके वेळा परीक्षा दिली पण तुम्ही एकही वेळा न खचता तो प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला. तर तुमच्या दृष्टीने यशाचं शिखर ही संकल्पना नेमकी काय आहे? अगदी छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. आणि हल्लीच्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःचं दरवर्षी नशीब आजमावणारे तरुण तरुणी आहेत, खूप जिद्दीने, खूप चिकाटीने दररोज सकाळी पहाटे, भल्या पहाटे उठून ते आणि रात्री उशिरापर्यंत दिवस रात्र आपला त्या पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करत असतात आणि आपल्या स्वप्नांसाठी दिवस रात्र मेहनत करत असतात, जीव तोडून मेहनत करत असतात. तर यशाचं शिखर म्हणजे बघा नेमकं कसं आहे, मी खूप सारं जेव्हा मी MPSCचा अभ्यास करत होतो तर मी खूप सारे उदाहरणं पाहिले, खूप सारे भाषणं पण मी ऐकलेले आहेत, खूप साऱ्या टाळ्या मी या हाताने वाजवल्या आहेत. जेव्हा आपल्यासाठी कधी ना कधी टाळ्या वाजण्याचा काळही येतो, संघर्षाचा भूतकाळ हा आनंदाच्या दिवसात बसून आठवण्याचाही काळ आयुष्यात येत असतो, हे मी बऱ्याचदा अनुभवलं आहे. तर यशाचं शिखर सांगताना मी एक छोटंसं उदाहरण देतो. बघा कसं आहे, समुद्र सपाटीवरचं जीवन आणि समुद्र सपाटी खालील जीवन. समुद्र सपाटीवर जर आपण भूरूपे पाहिलेत तर पर्वत, पठारे, मैदाने, शिखरे अशा भूरूपे आपल्याला बघायला भेटतात. समुद्र सपाटी खाली जर आपण बघायला गेलो तर भूखंड उतार, भूखंड मंच, त्यानंतर सागरी पठारे, सागरी मैदाने आणि सागरी गर्ता अशी भूरूपे आपल्याला सागर जीवन म्हणजे समुद्र सपाटीच्या खाली बघायला भेटतात. आता स्पर्धा परीक्षा करणारे जे काही मुलं आहेत, मुली आहेत, तर ते काही मुलं मुली हे समुद्र सपाटीवर आहेत, जसे की पर्वत, पठारे, नदी, डोंगर, दौरे इथं आहेत आणि त्यांना क्लिअर विजन आहे, त्यांना तिथून यशाचं शिखर स्पष्ट दिसत आहे. त्यांना फ्रेश ऑक्सिजन भेटत आहे, त्यांना फ्रेश सूर्यप्रकाश भेटत आहे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की काही लोकांना अनुकूलता आहे म्हणून यश सोपं आहे, अशातला भाग नाही. त्यांच्यासाठी यश तेवढंच कठीण आहे, परंतु यश विशेष कठीण आहे समुद्र सपाटी खालील त्या लोकांसाठी, त्या मुलामुलींसाठी की ज्यांना प्रॉपर सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत सुटेबल ऑक्सिजन पोहोचत नाही. एक उदाहरणार्थ आहे. तर सागरी गर्तेमध्ये असणारे लोक त्या दलदलीत असतात, त्यांच्यासमोर आव्हाने असतात. सगळ्यात पहिले त्यांच्यासमोर आव्हान हे आहे की त्यांना समुद्र सपाटीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना त्या परिस्थितीसोबत दोन हात करून त्याच्यासोबत लढायचं आहे आणि संघर्ष करत करत त्यांना समुद्र सपाटीच्या वर यायचं आहे. त्यानंतर त्यांना यशाचं शिखर दिसत असतं, यशाचं शिखराचं विजन दिसत असते आणि तिथपर्यंत पोहोचायचं असतं. तर हा जो काळ असतो आपल्या स्टार्टिंग पॉईंट पासूनचा तर यशाच्या शिखरापर्यंत, हा काळ सोपा नसतो. बऱ्याच जणांना लवकर यश भेटून जातं कारण त्यांचा प्रवास कदाचित तेवढ्या डिस्टन्सनं असेल. बरेच जण आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून अभ्यास करत असतात, विपरीत परिस्थितीतून अभ्यास करत असतात, आपल्या प्रतिकूलतेवर मात करून अभ्यास करत असतात.
परंतु कुठेही ते लोक आपल्या परिस्थितीचा बाव करत नाही, कुठेही आपल्या प्रतिकूलतेचा बाव करत नाही. त्यामागे कारण आहे की त्यांच्यामध्ये आपोआप ती पॉझिटिव्हिटी येत असते, आपोआप ते लोक घडत असतात. चुकत असतील पण शिकत असतील, पडत असतील पण धडपडत नक्कीच असतील, हरत असतील पण पुन्हा जिद्दीने उभे राहत असतील. आणि हेच गुण त्यांच्यामध्ये एक चांगला अधिकारी बनण्याच्या डायरेक्शननं, म्हणजे हा प्रवास आपल्याला वाटतो की खूप चॅलेंजिंग आहे, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही पुस्तकाच्या ज्ञानातून तुम्ही एक अधिकारी म्हणून तर बनणारच आहे, एक टॅग तुम्हाला लागणार आहे. परंतु तुम्ही हा जो जर्नी आहे, हा प्रवास तुम्ही जर पार करत आहात तर तुम्ही एक कणखर, जबाबदार, संवेदनशील अधिकारी बनत आहात. म्हणजे हा प्रवास तुमच्या काळातून गेलाच पाहिजे. जर मी पहिल्याच प्रयत्नात 2013ला PSI झालो असतो तर कदाचित मला हा संघर्ष, ही जिद्द, ही मेहनत आणि इतकं टिकून राहणं, इतका संघर्ष करणं आणि MPSC मध्ये इतका अभ्यास करून लोक अधिकारी होतात, कदाचित मला हे कळलं नसतं. 2013ला मी तिथे थांबलो, म्हणजे तिथं माझा निकाल आला नाही आणि मला खरं MPSCचा संघर्ष, MPSC मध्ये खरं किती स्वतःला कॅपेबल बनवावं लागतं हे कळालं नसतं. सर, एक शेतकरी कुटुंबातून येऊन तुम्ही आज महाराष्ट्राच्या पोलीस दलात कार्यरत आहात. हा प्रवास आम्ही आता तुमच्याकडून ऐकला आणि ही खरंच समाजासाठी म्हणा किंवा आमच्यासाठी, तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या गावासाठी, तुमच्या घरासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. शेतकरी कुटुंबातून तुम्ही पोलीस दलात आलात आणि शेतकरी कुटुंबातूनच तुमचे लहान बंधू हे आज आर्मीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दलही आम्हाला काहीतरी सांगा. खूप खरी गोष्ट आहे. म्हणजे माझा लहान भाऊ आज देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करत आहे. त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो, कारण माझा प्रेरणास्रोत, माझं पहिलं प्रेरणास्थान माझा भाऊच होता. त्यानं म्हणजे कुटुंबातली प्रतिकूलता, कुटुंबात असलेला संघर्ष हा अगदी इझिली ओळखला आणि कुटुंबाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, आपण कुटुंबाकडून काय अपेक्षित करतो हे मॅटर करत नाही, कुटुंब आपल्याकडून काय अपेक्षित करतं आणि त्या अपेक्षांना आपण कसं खरं उतरतो, त्या कुटुंबाच्या स्वप्नांना आपण कसं जागतो हे ओळखणं महत्त्वाचं असतं. अगदीच 12वी झाला, 12वी होऊन अगदी कमी वयातच त्यानं कुटुंबाला असलेल्या अपेक्षा, आई वडिलांचं स्वप्न त्यानं साकार केलं. तो भारतीय सेना दलामध्ये आज कार्यरत आहे. जवळपास त्याची बरेच सेवाकाळ झालेला आहे आणि तो देशाच्या सीमेवर रक्षण करतो. तो गावाचा अभिमान आहे, कुटुंबाचा अभिमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझा पण खूप अभिमान आहे, माझा प्रेरणास्रोत तो आहे. कारण तो जेव्हा भारतीय सेना दलात लागला तर त्याच्या अपेक्षा होत्या की मी देखील प्रशासनामध्ये एक अधिकारी म्हणून लागावं. यासाठी त्यानं म्हणजे खूप फॉलोअप घेतला, खूप माझ्यासाठी मेहनत घेतली आहे आणि त्याच्या अपेक्षांमुळेच मी खरं तर पोलीस दलात किंवा प्रशासनात अधिकारी बनून येण्याचं स्वप्न साकार करू शकलो. हे त्याचंही स्वप्न होतं, जसंच माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं त्याचंही स्वप्न होतं आणि त्याचं स्वप्न मी माझ्या जिद्दी, चिकाटी आणि खूप स्ट्रगलिंग अभ्यासामुळे मी पूर्ण करू शकलो. म्हणजे आव्हाने अशी होती की मी जर ठरवू शकलो असतो तर तो मला सगळ्या गोष्टी देऊही शकला असता. चांगले क्लासेस मी लावू शकलो असतो, चांगले पुस्तकं मी खरेदी करू शकलो असतो. परंतु जेव्हा आपण इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून येतो, जेव्हा आपण इतकं शून्य पाहून आलेलो असतो, इतका सारा संघर्ष पाहून आलेला असतो, तर खिसा कधीच तुम्हाला परवानगी देत नाही आणि तुमचे पाय कधीच तुमची जमीन सोडत नाही. हे एक महत्त्वाची संकल्पना आहे. त्यामुळे मला कधीच वाटलं नाही की मी भारी भारी क्लास लावावे. म्हणजे मी MPSCतून अधिकारी झालो, परंतु मला आठवत नाही की मी कधी कुठला क्लास लावलेला आहे. त्यानंतर मला जेव्हा मी ऑफिसर झालो तर मला काही ज्युनियर मित्रांनी पुस्तकं वगैरे मागितली असेल किंवा विचारले असेल की तुमचे पुस्तकं मिळतील का, तर त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काही पुस्तक नव्हतं. कारण पुस्तक म्हणजे माझे जे रूम पार्टनर्स होते यांच्या पुस्तकं चाळून, यांची पुस्तकं वाचूनच मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो आहे. माझ्याकडे पुस्तक नव्हते ना कुठल्या प्रकारे क्लासेस वगैरे होते, कारण मी लावू शकलो असतो, परंतु मी सांगितल्याप्रमाणे मला त्या गोष्टी म्हणजे मी स्वतः असेच ठरवून घेतलेलं होतं की मला संघर्षच करायचा आहे. मी तितका नव्हतं करू शकणार त्या गोष्टी. आज जे तरुण तरुणी पोलीस दलात येण्यासाठी प्रयत्न करतायत आणि स्पर्धा परीक्षा देत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक मोलाचा सल्ला काय द्याल? बघा कसं आहे, मी त्या प्रवासातून गेलेलो आहे, मी तो प्रवास जगलो आहे, मी तो प्रवास अनुभवला आहे. मी तर हेच म्हणेल हल्लीच्या मुलामुलींना
कदाचित त्यांचा अभ्यास माझ्याहीपेक्षा चांगला आहे, परंतु बऱ्याचदा काय होतं की मुलं खचून जातात. अगदी 1-2 अपयश आले तरी मुलं मुली अगदी खचून जातात की आपल्याकडून होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्यामध्ये तुम्ही केवळ पुस्तकी माणूस, पुस्तकी ज्ञान असलेला माणूस MPSCला पण नको आहे. MPSCला तुम्ही एक जबाबदार, तुम्ही कणखर, तुमच्यामध्ये ते निर्णय क्षमता, तुमच्यात असलेला पेशन्स, तुमच्यात असलेलं अनुशासन. एखादं यश मिळवायचं म्हणजे तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञानावरून ते यश रेअर ऑफ रेअर केसेसमध्ये मिळतही असेल, परंतु हल्लीच्या काळात वाढलेली स्पर्धा, अगदी लाखो युवक युवती दरवर्षी आपल्या स्वतःचं नशीब आजमावत असतात. एवढ्या स्पर्धा झालेली आहे. तर या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जे जिंकणारे लोक आहेत ते काही वेगळं काम करत नाही. ते त्यांचं प्रत्येक काम वेगळ्या ढंगाने करत असतात, वेगळ्या प्रकारे करत असतात. त्यामुळे आपला केवळ रटाळ पद्धतीनं अभ्यास करणं, केवळ तेच तासनतास केवळ बसणं, यापेक्षा स्मार्ट अभ्यास प्रणालीला फोकस करायला पाहिजे. अभ्यास करताना रनिंग नोट्स काढणं आहे आणि आपला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं. पुस्तकात केवळ आपण रट्टा मारणे अपेक्षित नाही आहे. आवश्यक तिथे तुम्हाला आकलनात्मक अभ्यास करता आला पाहिजे. आवश्यक तिथे तुम्हाला पाठांतरही आलंच पाहिजे. आवश्यक तिथे तुम्ही स्मार्ट अभ्यास प्रणाली. बऱ्याचदा आपल्याला गाणी लगेच लक्षात राहून जातात, परंतु आपल्याला अभ्यासाचा काही भाग लक्षात राहत नाही, कारण ते गाण्यामध्ये एक रिदम आहे, काहीतरी आपल्याला रिदमिकल असतं, त्यामुळे आपल्याला ते लगेच लक्षात राहतात आणि ते लाईफ लॉंग लक्षात राहतं. तर आपण आवश्यक तिथं तशा लिंक पण लावू शकतो. ती स्मार्ट प्रणाली झाली, त्या स्मार्ट वेनं पण आपण अभ्यास करू शकतो. तर असं आहे की आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे. जगात जर नाविन्याकडे जात आहे, आधुनिकीकरणाकडे जात आहे, तर आपणही स्वतःमध्ये काही गोष्टी अशा भरून घेतल्या पाहिजे. आणि आपली स्पर्धा ही कोणा त्या लाखो विद्यार्थ्यांसोबत नसतेच. मुळात आपली स्पर्धा ही स्वतःसोबत असते. आपण स्वतःमध्ये कालपेक्षा आज किती बदल झालो, आज आपल्यात किती ॲडिशन झालं, या गोष्टी आपण बघायला पाहिजे. ना की आपण हे बघायला पाहिजे की माझ्या सोबतचा किती अभ्यास करत आहे, किती तास अभ्यास करत आहे. म्हणजे क्वांटिटी डझंट मॅटर, क्वालिटी खूप मॅटर करते. की तुम्ही किती गुणवत्तापूर्ण अभ्यास करत आहात, किती तुमचा आकलनात्मक अभ्यास होत आहे, तुमच्या रनिंग नोट्स काढणे असतील, तुमचं पहाटे लवकर अर्ली उठून तुम्ही अभ्यास आणि तुम्ही त्या अभ्यासावर करत असलेलं प्रेम, तुम्हाला असलेला व्यासंग, या गोष्टी मॅटर करतात. ना की तुम्ही किती तास अभ्यास केले हे मॅटर करत नाही. तुम्ही क्वालिटी द्या, क्वांटिटी देऊ नका, तुम्हाला आपोआप यश मिळत जाईल. खूप छान वाक्य आहे ते की यशाच्या मागे धावण्यापेक्षा आपण जर गुणवत्तेच्या मागे धावलो तर यश आपोआप आपल्या मागे येत असतं. तर त्या डायरेक्शननं जर आपण विचार केला तर आपण स्वतःला कॅपेबल बनवा, स्वतःला गुणवत्तापूर्ण बनवा, यश आपल्याकडे नक्कीच येणार आहे. त्यामुळे तसा अभ्यास करणं आवश्यक आहे. केवळ परिस्थितीचा बाऊ करत बसणं, 1-2 अपयशातून खचून जाणे, या गोष्टी अपेक्षित नाही आहे. तुम्हाला स्वतःला सावरता यायला पाहिजे, तुम्हाला आलेल्या अपयशातून मार्गही काढता आला पाहिजे. आणि केवळ 1-2 अपयश तर येणारच आहे. अपयश तुम्हाला केवळ एवढंच सांगून जातं की तुम्ही केलेले प्रयत्न कितपत अपूर्ण आहेत, तुम्ही केलेला प्रयत्न आणखी तुम्हाला स्वतःमध्ये काय सुधारणा करायचं आहे. कारण मी मगाशी जसं म्हणालो की देव आपला मित्र नाही की दुसऱ्यावर अन्याय करून तो आपल्याला न्याय देणार आहे, आणि आपला शत्रूही नाही की आपल्यावर अन्याय करून दुसऱ्याला न्याय देईल. त्यामुळे आपल्याला स्वतःला कॅपेबल बनवावं लागणार आहे, आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बनवावं लागणार आहे, तेव्हा आपल्याला यश नक्कीच भेटणार आहे. म्हणजे तसं आपण स्वतःला बनवलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि आजकालच्या तरुणींना तर मी हे सांगेल की आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदरशा आयुष्यामध्ये खूप सारं तुमच्यासाठी ईश्वरानं दिलंही आहे. तुमच्यामध्ये प्रत्येकात ते कॅलिबर भरलेलं आहे. एका विशिष्ट वयापर्यंतच ते कॅलिबर, आपलं पोटेन्शियल आपलं उसमळून येत असतं. त्याला नॅचरली आपण रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे. केवळ छोटासा अपयश आलं किंवा एखाद्या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला, लगेच ते क्षेत्र सोडून देणे, लगेच दुसरीकडे वळणे, असं न करता त्यामध्ये आपण आपला टाईम, आपली मेहनत ही इन्व्हेस्ट केलीच पाहिजे. आणि अगदी जिद्दीनं केली पाहिजे, अगदी आत्मविश्वासाने केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला यश हे नक्कीच आपल्याला आलिंगन घालत असतं. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात आणि तुमच्याबद्दल आम्हाला खूप चांगली माहिती दिली, खूप मार्गदर्शक अशी माहिती दिली आणि आज ती तरुणांना खूप उपयोगी पडणार आहे, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या तयारीसाठी म्हणा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार.